नमस्कार आशाताई, माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला ऑगस्ट 2026ची माता बैठक कशी घ्यायची व कशी लिहायची त्याबद्दल मी सविस्तर माहिती सांगणार आहे। तर प्रत्येक महिन्याला आपल्याला 3 माता बैठक घ्यायच्या असतात। तर त्यामध्ये प्रत्येक माता बैठकीमध्ये वेगवेगळ्या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करायचं असते। तर माता बैठक घेताना तुम्हाला अगोदर ज्या तारखेला तुम्हाला माता बैठक घ्यायची आहे व ज्या स्थळावर तुम्हाला माता बैठक घ्यायची आहे त्या स्थळाबद्दल तुम्हाला गरोदर माता व स्तनदा माता यांना माहिती द्यायची आहे। तर माता बैठक घेताना प्रत्येक माता बैठकीमध्ये हा वेगवेगळा विषय असावा, म्हणजे प्रत्येक माता बैठकीमध्ये वेगवेगळ्या विषयावरती तुम्हाला मार्गदर्शन करायचं आहे। तर त्याचं नियोजन आधीच करायचं आहे। तुम्ही माता बैठक आपल्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा अंगणवाडीमध्ये सुद्धा घेऊ शकता। जिथं योग्य साऊल आहे, पाण्याची व्यवस्था आहे, बसण्याची व्यवस्था आहे, त्या योग्य ठिकाणी तुम्ही माता बैठक घ्यायची आहे। तर त्याची अगोदर नियोजन करून त्याची माहिती एका दिवसाच्या अगोदरच स्तनदा मातांना व गरोदर मातांना द्यायची आहे। तर माता बैठक ही प्रत्येक महिन्याला आपल्याला घ्यायची असते। तर हे तर तुम्हाला माहीतच आहे। तर माता बैठकीमध्ये आज मी विषय घेणार आहे 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट जागतिक स्तनपान सप्ताहाचे महत्त्व। म्हणजे आपण 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टपर्यंत जागतिक स्तनपान दिवस साजरा केला आहे। तर स्तनपानाचे महत्त्व काय आहे त्याबद्दल मी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर स्तनपान म्हणजे बाळाला फक्त आईचे दूध देणे, पाणीसुद्धा न देणे, म्हणजेच आपण त्याला स्तनपान म्हणतो। तर निव्वळ स्तनपान हा 0 ते 6 महिन्यापर्यंत आपल्याला निव्वळ स्तनपान द्यायचं आहे। त्यानंतर स्तनपानासोबतच पूरक आहार द्यायचे आहे 2 वर्षापर्यंत। तर हे झालं स्तनपान। तर स्तनपान करण्याचे म्हणजे सुरुवात कशी करायची आहे, तर स्तनपानाची सुरुवात ही शक्य तितक्या लवकर किंवा 1 तासाच्या आत आपल्याला स्तनपान करायचे आहे। तर त्याचे कारणे कोणती आहेत, स्तनपान एवढ्या लवकर का द्यायचं आहे त्या बाळाला, तर त्याचे प्रमुख कारण म्हणजे बाळ जेव्हा प्रसूती होते तेव्हा खूप सतर्क असतो, त्याला उबदार ठेवण्याची आवश्यकता असते। जे प्रसूतीनंतर जे रक्तस्राव होते ते कमी होण्यास मदत होते। पुन्हा बाळामध्ये आणि मातेमध्ये प्रेमाचे संबंध निर्माण होतात। तसेच स्तनपान केल्यामुळे जास्त स्तनामध्ये दूध निर्माण करण्याची शक्यता जास्त वाढते। तसेच बाळामध्ये जंतू संसर्गाचा धोका कमी होतो। म्हणजेच शक्य तितक्या लवकर आपल्याला बाळाला स्तनपान द्यायचं आहे, कारण की चीक दूध हे अतिशय महत्त्वाचे आहे, ते बाळाचे पहिले लसीकरण। आता आपण पाहूया स्तनपानामुळे बाळाला होणारे फायदे कोणते आहेत। तर आईच्या दुधात बाळाच्या वाढीसाठी पूर्ण पोषक तत्वे असतात। आईचे दूध हे बाळाला पचायला खूप सोपे असते। आईचे दूध हे निर्जंतुक असते, त्यामुळे बाळाला कोणत्याही प्रकारचा जंतू संसर्ग होऊ शकत नाही। दमा, ॲलर्जीपासून बाळाला संरक्षण मिळते। तसेच मातेच्या दुधावर जे बाळ असते त्याची बौद्धिक व मानसिक क्षमता अधिक असते। भविष्यामध्ये मधुमेह, हृदयविकार, स्थूलपणा व रक्तदाब यासारखे आजार होत नाहीत। तसेच आईच्या दुधामुळे बाळाचे योग्य पालनपोषण होते। बाळाचा बौद्धिक विकास व मानसिक विकास मोठ्या प्रमाणात होते व बाळ आजारी पण पडत नाही। तसेच बाळाला जेव्हा बाळ म्हणेल म्हणजे बाळाच्या भुकेनुसार बाळाला दूध उपलब्ध होते, त्यामुळे बाळ उबदार राहते आणि बाळ सुदृढ